सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आवो स्वामी तुकया देवा यावरी न करा वेरू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला अभंग. मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा जगविख्यात महात्मा या वारकरी संप्रदायाच्या विशाल अशा वटवृक्षाला लागलेले सुमधुर ज्ञान व ज्ञान सुगंधित फळ मध्ये जगत गुरु तुकोबार आहे. आणि तुकोबारांचा आज आपण 4 चरणाचा अभंग निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगाद्वारे जगत गुरु तुकोबाराय सांगतात की माणसाने जीवनाला आल्यानंतर काय केलं पाहिजे. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. एरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. तुम्ही आपण म्हणतो हे माझं ते माझं. एरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. फक्त अवसानापुरते आहे. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. आपल्याला जर आपला अविनाश करायचा असेल तर त्या मागचं कारण त्या मागं जर तुम्हाला काहीतरी करायचं असेल किंवा त्या मागं त्याच्यावर जर काही पर्याय करायचा असेल तर त्याच्यावर एकच पर्याय काय. लावी मना पिसे गोविंदाचे. तुम्हाला गोविंदाचं भजन करावं लागेल. त्यानंतर काय होईल बरं. तू का म्हणे एका मराण्याची सरे आणि उत्तम चिवरे कीर्ती मागे. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा फड्यात द्यायचा तो असा. आज आपले कैलासवासी देवका अण्णा भिका पुणेकर बाबांना जाऊन आज वर्ष पूर्ण झालं बरोबर की नाही. आणि त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त आपण हे सर्व हा सोहळा करत आहोत बरोबर की नाही. तो सोहळा करत आहेत. त्या सोहळ्यासाठी साथ संगत करणारे आमचे असणारे गुरुवर्य विकासजी महाराज हापसे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजा. कारण ह्याला एकल्याचा नव्हे रे खेळ म्हणूनही मेळ मिळविला. त्यांच्याशिवाय काही नाही. विकास महाराज हापसे असतील तसे आमचे गुरुबंधू चैतन्य महाराज कोबरनेतेही असतील त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. टाळ्या वाजूशी वाटल्या आणि टाळ्या वाजत जाणंच आहे. थोड्या जोराने टाळ्या वाजत जा बरोबर नाही. टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजवावी गुढी भरावी वाट ही चालावी पंढरीची. टाळी वाजत जा कीर्तनात बरोबर नाही. आता वाजा असं. एकदा तुमचे सर्व आपण प्रत्येकाला वाटतं आपले बाळगोपाळाशी भाऊ बरोबर नाही. वाटतं का नाही. हे बाळगोपाळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. हे पुढचं आपलं भविष्य बरोबर नाही. तसेच आमचे महाराज योगेश महाराज त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. सिस्टीम बोलतात आपलं नाव काय हळणर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजा. तसेच आपल्या सर्वांना प्रसारित करण्याकरिता आजचं जे आपलं कीर्तन आहे ते यूट्यूबवर टाकण्याकरिता आपले नाव काय दादा तुमचं माऊली चॅनल त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा बरोबर नाही. हे आपले दादा तुमचं नाव काय दादा पांडुरंग महाराज खांदे बरोबर नाही. पांडुरंग महाराज खांदेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. आणि तुमच्यासाठी टाळ्या. तुमचे नाव का नाही घेतले माहिती का. का नाही घेतले. तुमच्या बायकांनी तुमच्या लग्नामध्ये तुमचं नाव घेतले का नाही. खरं बोला घेतले का नाही. हां. आणि तुम्ही यांचे नाव घेतले. तुम्ही यांनी सुद्धा तुमचे नाव घेतले का नाही. का झालेच नाही. घेतले ना. बोलत चला कीर्तनात बोलत चला बरोबर नाही. आणि माझं कीर्तन थोडं बोललं तर म्हणजे मी आहे मोबाईल आणि तुम्ही आहे टावर रेंजची धरसोड झाली नाही पाहिजे. त्यामुळे बोलत चला विठ्ठल विठ्ठल. आज जर आपण बघितलं तर तसं नियमाने आपला वेळ खूप झाला बरोबर नाही. काही काळे अभावी आता आली या समयाची असावी साधारण. त्याच्यामुळे आज वेळ खूप झाला. पण आपला कमीत कमी आता आपल्याला तसं 1 तास बाकी बरोबर नाही. 1 तासात आपल्याला जेवढं मानते तेवढं आपण मांडण्याचा 100% प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांना ह्या अभंगाद्वारे सांगायचं की तुम्ही जीवनामध्ये एक गुरु करा किंवा एक देव करा. आपुला तो एक देव करून घ्यावा. हे शब्दाचे 2 अर्थ. एक आपुलासा देव करा. देवाला आपलंच करा. आणि दुसरं म्हणजे काय बरं. आपुला तो एक देव करून घ्यावा. जीवनामध्ये आपला एकच देव करून घ्या. एकनिष्ठ राहा. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. एकनिष्ठ राहा. का बरं. आपण जर बघितलं कोणत्या देवाची भक्ती करते ते देखील लोकांचा प्रश्न आहेच ना बरोबर आहे की नाही. जर देवाची भक्ती करायची तर कोणत्या देवाची भक्ती करायची. हापसे महाराज सांगत असतात देव किती आहे. देव किती आहे. किती 33 कोटी देव लोक मानतात. पण 33 कोटी देव
नाही. कोटी शब्दाचा अर्थ एका शब्दावर अनेक शब्द बोलणे. आता बरेच जण मला वाटतं इथं सर्वजण बऱ्यापैकी चैतन्य महाराज शाळेत गेले असणार, बरोबर नाही. निबंध असायचा आपल्याला, मी जर पाखरू झालो तर, बरोबर नाही. तो शब्द किती असायचा, मी जर पाखरू झालो तर. किंवा मग आई, आई हा शब्द माणूस किती बोलू शकतो बरं, किती काही बोलू शकतो. आज जर आपण तुम्ही जर विषय घेतला ओंकार महाराज बलमे, ओंकार महाराज बलमे म्हणजे कोण, तो काळा साबळा वालतुळा मुलगा जो कीर्तन करतो तो शब्द ओंकार, फक्त ओंकार महाराज बलमेचे. पण त्यावर अनेक शब्द बोलणे म्हणजे कोटी, कळतंय ना. आणि अशा 33 प्रकारच्या देवांच्या कोटी, आणि ते 33 कोटी शब्दांचा अर्थ असा आहे. आणि लोकांनी आता गैरअर्थ घेतला, बरोबर आहे की नाही. आजकालचे आप लोक मध्ये युग किती, युग किती आता, युग किती आहे, 4 युग, बरोबर आहे की नाही. आणि लोक काय म्हणतात, आपण आरतीत काय म्हणतो, युगे 28 विठेवरी उभा वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा. युगे किती आहे, 4च युग आहे, बरोबर नाही. चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, मागे डोळे झाकून उभी ती जणी, बरोबर नाही. युग किती झाले, 4. आपण युग आरतीत म्हणजे युगे 28 विठेवर, म्हणजे आपण आपल्या पद्धतीने आपले शब्द बदलले. आपला विषय चालतात देव, देव एकच आहे. कोणता, एक देव आहे, 2 ब्रह्मनिमय आहे, 3 गुण आहे, 4 वेद आहे, 5 पंचमहाभूत आहे, 6 विकार आहे, 7 स्वर आहे, 8 वसु आहे, 9 विधा भक्ती आहे, 10 दिशा आहे, 11 एकादश रुद्र आहे, 12 राशी आहे, 13 धनत्रयोदश मूर्त आहे, 14 विद्या आहे, 15 तेथे, 16 शृंगार आहे, 17 तत्व, 18 पुराण. आणि ते 18 पुराण देखील कोणाचं वर्णन करतात, 18 पुराण हरीसी गाती, ते देखील हरीचं वर्णन करतात. त्यामुळे आपुला तो एक देव करून घ्यावा, ती महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. देणे विना जीवा सुख डोळे, बिना जीवा येरते माईके दुखाची जनिनी, येरते माईके दुखाची जनिनी, आपुला तो एक देव करून घ्यावा, देणे विना जीवा सुख डोळे, देणे विना जीवा सुख डोळे, देणे विना जीवा सुख डोळे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. पण आपलं तसं राहिलं का आज, नाही. आपला तो एक देव करून घ्यायचा. आता आपण लोक म्हणतात, बरेच जणांनी प्रश्न विचारले असतात की एक देव म्हटले महाराज, तर मग तो पांडुरंग झाला, शिर्डीला आल्यानंतर साईबाबा झाला, तिकडे द्वारकेला गेल्यानंतर श्रीकृष्ण झाला, अयोध्येला गेल्यानंतर राम झाला, बरोबर की नाही. पण देव एकच आहे, तत्व कळतं ना, तत्व एकच आहे देवातलं, कळतं ना. सोनं जर असलं, सोनं गळ्यात जर घातलं तर काय होतं, अय मावशानं बोला, गळ्यात घातलं काय होतं सोनं, तुमचं मागणार नाही मी, बोला ना, काय होतं, गळ्यात घातल्यानंतर डोरला काय ते घालतं ना गळ्यामध्ये, हा मणी मंगळसूत्र डोळ होतं. तेच जर कानात घातलं तर काय, टाप्स होत्या. आणि तेच जर हातात घातलं तर कड, किंवा तुमचे ते काय बांगड्या बिंगडे काय असेल ते, बरोबर नाही. हा, आणि तेच जर नाकात घातलं तर, आणि ते हाय काय, सोनं. तसं देव एकच आहे, पण त्याचे अनेक अवतार आहे, लोकांना कळत नाही, बरोबर नाही. आता खरं बोला, ओंकार महाराज बलमे, ओंकार महाराज, मी ओंकार महाराज बलमे, मला माझे मित्र काय म्हणतात, ओंकार म्हणतात, बरोबर आहे की नाही. माझे घरचे परिवारचे काय म्हणतात, भैया म्हणतात, बरोबर की नाही. माझे भाच्या काय म्हणतात, मला मामा म्हणतात. माझे भाऊ काय म्हणतात, मला भाऊ म्हणतात. मी हाय कोण, ओंकार बलमे. पण ज्याला जे सोपं वाटलं त्याने त्या नावाने त्या नावाने त्या देवाला हाक मारली. किंवा देव वेगवेगळे नाही, देव फक्त एकच आहे, पण त्याचे अवतार अनेक आहे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवारी, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवारी, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवारी, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवारी. शंख चक्र गदा पद्म
लक्षात येईल एवढे ओढून वा वा एक नंबर अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी चक्र गदा पद्म तो सहित हरी दुसरं प्रमाण अनंत रूपे अनंत अनंत रूपे अनंत वेश देखील आम्ही त्याशी बापर कुमारीवर खुन बाणली कैसी देव नटला देव नटला नाना परी आणि भरून उरला चराचरी देव चराचरात आहे तुमच्यात आमच्यात तिथं नाही तिथं देव आहे फक्त ती ज्ञानदृष्टी पाहिजे ती योगदृष्टी पाहिजे बरोबर नाही म्हणजे देव कुठेही देव बघण्यासाठी कुठेही जाय नाही हृदय मंदिरी देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहिजे तुमच्या आमच्यात देव आहे पण आपण बघतो कुठं देवळात देवळात नाही देव माणसात आहे देव तुमच्या आमच्यात आहे बरोबर की नाही आज महाराजांप्रमाणे काय देव नटला नाना परी भरून उरला चराचरी देव जळस्थळामध्ये आहे कुठं जळस्थळामध्ये आहे आपण बघितलं असं हिरण्यकशिपूचा वध करण्याकरता देव कुठं होते स्तंभामध्ये स्तंभ नरहरी प्रकटले बरोबर नाही स्तंभी नरहरी स्तंभात देखील देव होते खांबावरी लात मारिली दुराचारी, स्तंभी नारायण प्रगटले. स्तंभी नारायण प्रगटले. खांबावरी लात मारिली, स्तंभी नारायण प्रगटला. स्तंभी नारायण प्रगटला. देव हा जळी स्थळी भरला आहे विठ्ठल जळी स्थळी भरला. विठ्ठल जळी स्थळी भरला. विठ्ठल जळी स्थळी भरला. विठ्ठल जळी स्थळी भरला. रीता ठाव नाही उरला. रीता ठाई नाही उरला. रीता ठाव नाही उरला. रीता ठाव नाही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. विठ्ठल जळी स्थळी भरला. 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 आता काय प्रमाणामागं प्रमाण चालू बरोबर नाही पण आपल्याकडे वेळ पण प्रमाणात आहे बरोबर नाही आणि वेळेच्या अभावी आता असे जर गायक जर असेल बरोबर नाही गायक जर असेल चांगले गायक असले चांगला कीर्तनकार असला चांगला वादक असला कीर्तनाला जोश होतो का नाही बरोबर आहे की नाही माऊली बरोबर आहे की नाही जर कुठंतरी ट्रिपला जायचं असं ट्रिपला फिरायला जायचं असं बरोबर नाही मग तज्ज्ञ माणसं असावे मागे मस्त पाणी बसेल आणि ड्रायव्हर नेमका फुल पेलेला असावा कसला प्रवास होईल एक नंबर ना बरोबर नाही सारे लोक सारखे लागतात बरोबर नाही सारे समदृष्टी आता माझ्यासारख्या पामराला देखील यांनी समजून घेतलं बरोबर नाही आणि कीर्तन हे कीर्तनाचं अंग जर मेन जर अंग कोणता जर असेल तर कीर्तन कसं म्हणजे कीर्तन उठवायचं किंवा कीर्तन पाडायचं हे जर कोणाच्या हातामध्ये असेल तर ते म्हणजे गायकाच्या टाळ्या वाजायच्या गायकाचं बरोबर की नाही आणि ते नुसतं गायकाच्या हातात नाही तुमच्या पण हातात आहे तुमचा खालून रिस्पॉन्स आला पाहिजे नाही तर नुसतं टाळ्या तुम्ही वाजून चाच पाहिजे त्या गोष्टीला मजा नाही तुम्ही टाळ्या वाजत जा आणि टाळ्या वाजवल्या काही वाईट होतं का नाही टाळ्या वाजवल्या काय होतं माहिती आहे का टाळ्या वाजवलं का पाप निघून जातं आणि जो वाजित नाही त्याच्या डोक्यावर जाऊन बसतो त्यामुळे टाळ्या वाजचा वाजा आता त्या भीतीबुडी तरी वाजा नाहीच वाजलं तरी असं विठ्ठल 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 विठ्ठल. पण आपले लोक एकनिष्ठ राहिले नाही बरोबर आहे नाही आजकाल लोक कुठेही एकनिष्ठ राहिले नाही तुम्ही कशाचाही विषय घ्या त्या विषयावर आपला बोलणं राजकारण असो कोणती गोष्ट असो लोक एकनिष्ठ राहिले का मायबापांनो राहिले का नाही आणि आपण देव देखील आपला वार आला की देव बदलतो आपला वार आला की देव बदलतो हा देव पावला नाही गेला की दुसरा देव आहे तू जर पावला तर तुम्हाला 2 पायाचं दे मी तुला 4 पायाचं देईन आणि ते जर 2 पायाचं भेटलं नाही तर देवाला 4 पायाचं नको काहीच नको बरोबर की नाही असं करतो का नाही आपण आपला वार आला की देव बदलतो सोमवार आला की आपण म्हणतो काय बरं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती मंगळवार आला की आपण काय म्हणतो बरं प्रगटली भवानी देवीची भक्ती करतो मंगळवार आला की आणि बुधवार आला की बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे बुधवार आला की आपण विठ्ठलाची भक्ती करतो आणि गुरुवार आला की 3 शिरे 6 हात 3 शिरे 6 हात. 3 शिरे 6 हात. 3 शिरे 6 हात. तया माझे दंडवत. 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 गुरुवार आला की आपण काय म्हणतो बरं 3 शिरे 6 हात तया माझे
दंडवत लय दत्ताचा भक्त होतो. आणि मग परत गुरुवार संपला की आला शुक्रवार. मग शुक्रवार आला काय बरं, सत्वर पावगे मला भावाने आहे रोडगा वाहिल तुला, बरोबर नाही. सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला, सत्वर पावगे मला भावाने आहे रोडगा वाहिल तुला, सत्वर पावगे मला भावाने आहे रोडगा वाहिल तुला, बरोबर नाही. आपण शुक्रवार आला कोणाची भक्ती करतो बरं, देवीची. आणि शुक्रवार एकदा संपला का शनिवारी लगेच ब्रह्मचारी बाबा का लगेच आंघोळ बिंघोळ करून जातो. कोणाची भक्ती करतो शनिवारी आपण, हनुमंतरायांची. शरण शरण हनुमंता तुमालो रामदूता, काय भक्तीच्या ह्या वाटा आणि मज दावाव्या सुभटा. आणि शनिवार संपला की लगेच आपण काय करतो, हे मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, हे मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारी बाबा, माझ्या मल्हारीची वारी, हे मल्हारीची वारी, गाडी वाला, मल्हारीची वारी, दंडोबाची वारी, हे मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारी बाबा, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. मल्हारी बाबा, माझ्या मल्हारीची वारी. रविवार आला की आपण कोणत्या देवाची भक्ती करतो, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी मल्हारी माझ्या मल्हारीची वारी. आपण मल्हारीची वारी म्हणतो म्हणजे आपण रविवार आला की कोणत्या देवाची भक्ती करतो, खंडोबाची. म्हणजे आपण वार पाहून देव बदलतो. पण तुकोबाराय म्हणले जीवनामध्ये तुम्हाला जर काहीतरी बघायचं असेल, तुम्हाला जर मुक्ती पाहिजे असेल, तुम्हाला जर भक्ती पाहिजे असेल, तुम्हाला जर शक्ती पाहिजे असेल, तर तुम्हाला काय करावं, आपुला तो एक देव करून घ्यावा. आणि तेने विना जीवा सुख नव्हे, त्याच्याशिवाय मनुष्यरूपी देहाला तुमच्या आत्म्याला तुम्हाला सुख कुठेही भेटणार नाही. सुख आहे पण सुख कुठे आहे बरं, सुख हेची एके ठाई हो पायी संताची. सुख आहे आपण पाहतो, सुख कुठं पाहतो आपण बरं, सुख कुठं पाहतो आपण, संसारात पाहतो. पण संसारात सुख आहे का, आता प्रमाण खूप आहे. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. सुख नाही कोठे आलिया संसार, सुख नाही कोठे आलिया संसार, सुख नाही कोठे आलिया संसार, सुख नाही कोठे आलिया संसार. वाय हाय भरी होऊ नका, होऊ नका, होऊ नका, वाय हाय भरी होऊ नको, होऊ नको, होऊ नको. दुःख बांधवांनी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवांनी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी हाय हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसारात सुख आहे का बाबा, सुख आहे का, नाही ना. तरी पण आपला कळतं पण वळत नाही, कळतं पण वळत नाही. कळतंय संसारात सुख नाहीये, पण तरी पण माणूस संसारात कळतं पण वळत नाही. त्याच्या मागचं कारण सांगतो. अय माता माऊली तिकडे बा, मावशांनो माझ्या गळ्यातली माळ पवित्र आहे का, तुमच्या गळ्यातलं सोनं काय पवित्र आहे, नक्की का. चला दोन दोन माळी माया घेऊन जा, चला ते सोना ना इकडं. तबा त्या आजीने हात वर केला, काय माग वळून पाहत्या. जर बा लोकांना जर सोनं दिलं असतं तर मी तो वाचतो का. विठ्ठल विठ्ठल म्हणजे आपला कळतं की सोन्यापेक्षा माळ पवित्र आहे, पण आपण सोनं द्यायला तयार आहे का नाही. यालाच म्हणतं माणसाला कळतं पण वळत नाही. आता लहानपणी जर आपण जर बघितलं तर लहानपणी काय म्हणतात बरं, आईबाप म्हणतात तू पोरा तू थांबून घे, तू अजून कळता झाला नाही, तुला कळत नाही. तेव्हा आईबाप थांबून घेतात, तेव्हा त्याला कळत नाही. नंतर काही दिवसांनी त्याचं लग्न होतं, बायको म्हणते तुम्हाला काय कळत नाही.
आणि म्हातारा होतो आणि तेव्हा मुलं काय म्हणतात तुम्हाला काही कळत नाही. मग कळतं तरी कधी? हा, म्हणजे कळतही नाही आणि मिळतही नाही. काय मिळत नाही? सुख मिळत नाही. फक्त आपण अपेक्षा करतो. सुख फक्त आपल्याला दिसतं, पण सुख आहे का? सुख आहे का? आणि नाही. पण आपल्याला वाटतं देव, काय काय अनेक अशी नास्तिक लोक आहे, त्यांना वाटतं देव नाही, पण देव आहे. देव आहे का नाही? कोरोना दिसतो का? दिसतो का? पण होता ना. तसं देव देखील आहे, पण त्याला ती पाहण्याकरिता निज दृष्टी लागते. बरोबर नाही? ते पाहण्याकरिता देवाला आपली तशी भक्ती लागते, आपली तशी शक्ती पाहिजे, आपला तसा परमार्थ पाहिजे, निस्वार्थ परमार्थ पाहिजे. बरोबर नाही? जेव्हा स्वार्थ जळतो तेव्हाच परमार्थ कळतो. बरोबर की नाही? हा, असो. सुख कुठं परमार्थात काय सुख नाही. तुकोबाने सांगितलं सुख यायची एके ठाई बहु पायी संतांच्या पायात सुख कसं आहे का? आपण जर बघितलं तर आपल्या ह्या मृत्यू लोकात दोन पूर्ण अवतार, दोनच. पहिलं म्हणजे राम अवतार आणि दुसरा म्हणजे कृष्ण अवतार. हे दोन अवतार आहे. बरोबर नाही? दोन अवतार. पण या अवतारामध्ये अवतार लिहून देवाने काय केलं बरं? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापना अर्थाय संभवानी युगे. देवाने काय केलं बरं याच्यामध्ये? यदा यदा हि धर्मस्य. देव म्हणले ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येतं त्या त्यावेळेस मी अवतार घेतो आणि अवतार लिहून काय करतो बरं? भक्तांचं संरक्षण करतो आणि दुर्जनांचं काय करतो बरं? निर्धरण करतो किंवा त्यांचा विनाश करतो. पण देवाने अवतार पूर्ण झाला, वरणीच्या धामाला निघून गेले. देव कुठं राहतो? वैकुंठ असत नाही. बरोबर नाही? देव वैकुंठात निघून गेले, पण देवाला विचार आला पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी विचार असतोच ना. माझ्या जीवनात हे कसं होईल? माझ्या मुलाचं चांगलं होईल का? त्याला चांगली मुलगी भेटेल का? असं प्रत्येकाला विचार असतो का नाही? प्रत्येकाला विचार असतो. काही काहींचा विचार असेल महाराज लवकर कीर्तन उरकिंग का? आता टाइम खूप झालाय. हां, जेवण काय असेल हा देखील काही काहींचा विचार असेल. हां, पण तुम्ही विचार करा. पण कोणता? सारासार विचार करा. उठा उठी नाम धरा कंठीच्या विठोबाची. विठोबाचं नाम कंठात धरा. ह्या माणसाने विचार केला पाहिजे. पण आपण विचार तो करत नाही. नको तो विचार करतो आपण. बरोबर नाही? नको तो विचार. आता काही काही विचार करत असतात महाराजांनी कंबर आवळायच्या ऐवजी जर नरडं आवळलं असतं तर काय झालं असतं? नको त्या गोष्टीचा माणसाने जीवनामध्ये विचार केला नाही पाहिजे आणि त्या गोष्टी काही फायदाही होत नाही. मग तुम्हाला विचारच जर करायचा असेल तर कोणता करा बरं? सारासार विचार करा. उठा उठी म्हणजे उठता बसता काय करा बरं? हरी बोला. हरी बोला. वा, उठता बसता हरी बोला. माणसाने जीवनामध्ये हरीचं नाम स्मरण करा असं म्हणतात. बरोबर नाही? मग देवाने देखील विचार केला. देव देखील विचार करतो. तुम्ही तर आम्ही काहीच नाही. आपण म्हणतो मी कोणाचा विचार करणार? तो विचार करतो. आपण तर काय? बरोबर नाही? देवाने विचार केला. आपण जन्माला जाऊन खाली केलं तरी काय? नेमकं जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक हो देहाचे. तुम्हाला देहाचं जर सार्थक करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल बरं? देवाचं नाम स्मरण करावंच लागल. त्याच्याशिवाय पर्याय नाही. पहिलं म्हणजे नामस्मरण आणि दुसरं म्हणजे संतांची संगती, मनोमार्ग गती आणि अकळावा श्रीपती येण्याची पंथी. तुम्हाला देव जर अकळायचा असेल, देव जर तुम्हाला आपलासा करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल बरं? संतांची संगत करावं लागेल. बरोबर आहे का नाही? मग देवाने वर विचार केला. अरे मी जन्माला येऊन केलं तरी काय? भक्तांचं संरक्षण केलं आणि दुर्जनांचं काय केलं बरं? निर्धरण केलं. पण असाही एक वर्ग आहे जो सज्जनही नाही आणि धड दुर्जनही नाही. तुम्ही आम्ही सर्व माझ्या सगळं. बरोबर नाही? आपण धड सज्जनही नाही धड दुर्जनही नाही. आणि खरं बोला, कोणाकोणाला वाटतं मी सज्जन म्हणून? बरं हात वर करा बरं. तेव्हा त्या लहान लेकरांनी हात वर केला. त्याला अजून काय कळत? बरोबर नाही? असं सज्जन. हां, आणि कोणाला वाटतं बरं मी दुर्जन म्हणून? वाटतं कोणाला? हात वर करा बरं. असं कोणीही म्हणणार नाही मी दुर्जन आहे. क्षमस्व तुम्हाला दुर्जन म्हटलो पण सज्जन देखील म्हणत नाही. बरोबर की नाही? म्हणजे आपलं देखील कळत नाही आपण सज्जन की दुर्जन. आपण कोणाच्या बांधावरचे गवत कापले, कोणाकडून पैसे घेतले, माताला बोट कोणाला दिलं. बरोबर आहे का नाही? खरं आहे का नाही? असं ते विषय आपला काढायचा नाही. धड आपण सज्जनही नाही आणि धड दुर्जनही नाही. मग देवाने ठरवलं आपल्याला असा एक अवतार घ्यायचा जो का तुमच्या आमच्यासारखा असला पाहिजे. दिसायला माणूस पण असायला देव. म्हणजे माझे संत बळमामा. बरोबर आहे की नाही? कोण? संत बळमामा. आज आपण बघितलं दिसायला किती साधा सोपा माणूस आहे का नाही? हातात काठी, खांद्यावर घोंगडी. दिसायला कोण येतो? एक सर्वसामान्य माणूस. आपले बुवाजी बाबा दिसायला सर्वसामान्य माणूस पण असायला कोण?
देव, बरोबर आहे की नाही? मग असा अवतार घेतला, प्रमाणाशिवाय बोलणार नाही. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. निमित्त मात्र फक्त प्रतिमा आहे, देव आणि संत वेगवेगळे नाही. एवढंच नाही, तुकिता तुलनेसी ब्रह्मा तुकासी आली. तुकिता तुलनेसी ब्रह्मा तुकासी आली म्हणून रामेश्वरी चरणी मस्त खटक. किंवा मग म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. किंवा मग अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. आपले मैपरी महाराज म्हणे संत आणि देव हे का वेगवेगळे नाही. मग संतांनी अवतार घेतला आणि संतांचा जर आपण जर सानिध्यात जर राहिलो तर आपला काय होईल बरं? आपल्याला समजेल नेमकं आपलं कोण परक कोण, बरोबर नाही? आजकाल आपण जर बघितलं तर शाळेत प्रत्येक जण जातं. आपल्या शाळेमध्ये काय शिकवलं जातं? त्रिकोण, काटकोण, चौकोन, बरोबर आहे की नाही? पण आपल्या शाळेत एक शिकवलं जात नाही, तर त्याकरिता माणसाला अनुभव घ्यावा लागते आपलं कोण, बरोबर नाही? आणि माणसाला आपले माणसं ओळखता आली पाहिजे. आणि आपलं जर कोणी असेल तर तुकोबा म्हणला आपुला तू एक दे, देवाला आपलंच करा. आणि देव जर आपल्या सोबत जर असेल तर जिसको राखे साया मार सके ना कोई, बाल ना बाका कर सके सब जग वैरी वैरी. आले देवाजीच्या मनात तेथे कोण? मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. 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 हे पालन बांग होवे उसका, पालन बांग होवे उसका, उसका रक्षक दया निधान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. 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 मारने वाला है भगवान आणि बचाने वाला है भगवान. देव जर आपल्या सोबत असेल तर आपल्या कुणाची गरज पडत नाही. देवाने जर ठरवलं आपल्याला, देवाने जर ठरवलं आपला जिंकायचंय, या माणसाला जिंकवायचंय, तर आपला कोणी हरू शकत नाही. खालचा एकही माणूस तुम्हाला हरू शकत नाही. आणि तुम्हाला जर देवाने जर ठरवलं हरवायचंय आणि तुम्ही तुमच्यासोबत सर्व दुनिया ही येरती माई तुमचे पाहुणे रावळे जे नाही ते साडू लाडू मेवणे मोने सारे जरी असले तरी तुम्हाला वाचू शकता का? नाही. मरणावर कोणाचाही अधिकार नाही. एकमेव सत्य. आपण आयुष्यभर विचार करतो की चार लोक काय म्हणतील, जीवन जगताना माणूस कुठं गेला का, हे असं नको राहू. चार लोक काय म्हणतील, नको बाबा. ते चार लोक काय म्हणतील? अरे चार लोक शेवटी एकच म्हणतात. काय म्हणतात? राम नाम सत्य आहे आणि बाकी सब मिथ्ये. फक्त किती तेवढंच म्हणतात, राम नाम सत्य आणि बाकी सब मिथ्ये. राम नाम सत्य म्हणजे फक्त रामाचं नाव सत्य आणि दुसरं म्हणजे सत्य म्हणजे मरण सत्य, बरोबर नाही? आणि माणसाने सर्वात जास्त जर काय कशाला बेचं असेल तर पहिलं म्हणजे मरणाला आणि दुसरं म्हणजे कर्माला बिवा. कळतंय ना? कर्म आणि मरण हे अद्यापही कोणालाही चुकलंही नाही आणि चुकणार देखील नाही. आणि जसं माणूस कर्म करतो त्याला तशी भोग देखील भेटतात. आज आपण बघितलं आपले बाबाला जाऊन, आता आपले देवका बाबा भिका पुणेकर बाबा जाऊन, बरं का, आता विचार जर केला तर तुम्ही, बरं का, आता तुम्ही देखील आता आमचे विकास महाराज आमचे रोज नवीन नवीन कार्यक्रमाला रोज बाहेर फिरतात, बरोबर नाही? अद्यापही तुम्ही एवढे पत्रिकात कधी नाव बघितले का? नाही बघितले. हा, पत्रिका म्हणजे बाबाचा प्रपंच देखील बाबाचा होता सोन्याचा समजा. टाळ्या वाजवल्या बाबासाठी. हा, बाबानेच्यात आपण आव्हान काय तू का म्हणे का मरण्याची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. माणसाला जर आपण जर बघितलं तर आज जर आपण बघितलं कोणाला, अनेक लोकांना काही नावं माहीत नाही, बरोबर नाही? आज बने का अशी माणसं. आता काका तुम्हाला विचारतो बरं का, तुम्हाला तुमच्या आजोबाचं नाव माहिती आहे का? पंजोबाचं, खापर पंजोबाचं संपलो आपण, बरोबर आहे का नाही? हा, आणि त्यांच्यासाठी फार चालणी राहिलो जे नाही ती गेलं आणि त्याला खापर पंजोबाचं नाव तुम्हाला नाही बरं का? प्रत्येकात आहे का नाही? आपले आजोबा आपला आठवतात का? नाही, कारण त्यांनी तशी काम केले ना. आमचं म्हातार लय नादिक होतं म्हणतात ना लोक, बरोबर नाही? म्हणजे त्यांनी काहीतरी आपल्यासाठी केलं नाही असं म्हणायचं लोकांचा विषय, बरोबर नाही? पण जीवन जगताना असं करावं. आज आपण माऊली म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कोण येतं बरं? विश्व माऊली ज्ञानोबा आहे, बरोबर नाही? 700 वर्ष झाले ज्ञानोबा राहिला कधी? 700 वर्षे. पण आज जर आपण माऊली म्हटलं तर आपल्या समोर विश्व माऊली ज्ञानोबा येतात. कोण येतात?
ज्ञानोबा आहे. आज आपण जर छत्रपती जर म्हटलं तर आपल्या समोर कोण येतात बरं? छत्रपती शिवाजी महाराज येतात. आज आपण जर पुण्यश्लोक म्हटलं तर आपल्या समोर लगेच कोण येतात? पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर येतात. आणि आपण जर धर्मवीर म्हटलं तर आपल्या समोर कोण येतात बरं? छत्रपती संभाजी महाराज. आणि आपण जर अनाथाची माय जर म्हटलं तर सर्वसामान्य आपली सिंधुताई सपकाळ येतं. बरोबर नाही? म्हणजे या लोकांचं तसं जीवन होतं. त्यांच्या जीवनामध्ये भोग कमी आणि त्याग जास्त, आणि आपल्या जीवनामध्ये त्याग कमी आणि भोग जास्त. कळतंय का नाही? त्यांचे छत्रपती होणं सोपं नाही, अहिल्या माता होणे सोपे नाही. त्यांचे कार्य देखील तशी होते. बरोबर नाही? आज मी तुम्हाला सांगत असेल, आज आपल्या दारात जे मंदिर आहे ना, आपले मंदिर आहे, हे मंदिर जर कोणा म्हणून असेल तर पहिल्या म्हणजे पुण्यश्लोक ज्यांनी मंदिर बांधले असे असणारे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर. आणि ज्यांच्यामुळे मंदिरात देव आहे ते म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. यांच्याशिवाय पर्याय नाही. आणि हे कीर्तनात सांगितलं पाहिजे बरं बाबाजी, हे कीर्तनात सांगितलं पाहिजे. आजकाल लोकांना तेच सांगितलं पाहिजे, कारण छत्रपती शिवाजीराजे लोकांना कळायला पाहिजे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर लोकांना कळायला पाहिजे. आज आपण बघतो एवढं मोठं अयोध्येचं काम झालं, बरोबर नाही? पण त्या अयोध्येच्या मंदिराचा सर्वात प्रथम जर कोणी जर जीर्णोद्धार केला असेल तर ते कोणी केला बरं? पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी केला. बरोबर की नाही? म्हणजे मंदिर आपला मंदिराची शिकवण दिली कोणी? हे मंदिर कोणी बांधले? पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर. पण आजकाल आपल्या लोकांना इतिहास माहिती नाही. आजकालच्या लोकांना फक्त 31 मे आला का मग म्हणायचं राजमाता अहिल्याबाई होळकरांचा विजय असो. कधी त्यावेळेस बरोबर नाही? करज उडीतो कथे खाली. बरोबर आहे का नाही? तसं नका करू. जीवनात माणसाने कायम एकनिष्ठ असलं पाहिजे. हा म्हणजे असं वेळ भेटली त्या वेळेची संधी घेऊ नका. तुम्ही संधी घ्या, पण चांगली वेळ असेल तर संधी घ्या. बरोबर नाही? कारण की वेळ कुणाकरिता थांबत नाही. तुमच्याकरिता थांबले नाही, आमच्याकरिता थांबले नाही. बरोबर नाही? आता थांबली का आपल्याकरिता वेळ? आता आम्हाला येऊपर्यंत वेळ थांबली का? नाही. असं बरोबर नाही? आता आपली वेळ देखील होत आलेली आहे. वेळ कुणाकरिताही थांबत नाही आणि मरण कोणाकरिताही थांबत नाही. संतांनी आपला विश्वास, संतांनी अवतार घेतला. सुख तुम्हाला पाहिजे असेल तर कुठे सुख? संतांच्या पायावे. संतांनी तुम्हाला सांगितलं येरती माहिती तू खाची जनती नाही आधी आणती नाही आधी आणते अवसान. संसारात सुखाचा विचार कुठेच नाही. आणि परमार्थात काय बरं? सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आणि आनंद निर्भय डोलत असो. विठ्ठल 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 संसारात सुख नाही. आपण सुख जिथं आहे तिथं आपण सुख बघत नाही. तुम्हाला एका दृष्टांताद्वारे समजून सांगतो आणि आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. बरोबर नाही? आता वेळ देखील खूप झाली आहे. भुका लागल्या का? भुका लागल्या? हा खरं बोलली. हा तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातली वय नरकात. आणि आपल्याला सोबत देखील लेकरं बाळ आहे. बरोबर नाही? आता हे देखील उभे आहे आणि आपली वेळ देखील झाली आहे. आणि कोणती गोष्ट वेळेत झाली तर बरी. बरोबर नाही? बरोबर नाही? वेळ झाली गोष्ट. माळ कधी घालावा? कधी घालावा? तरुणपणात. हा नाहीतर मला चावत नाही आता माळ घालायची बुवा. चावत नाही मग त्याचा त्या गोष्टीचा फायदा काय? कोणती गोष्ट माणसाने तरुणपणात करावं? परमार्थ करायचा तो कोणत्या वयात करावा? तरुणपणात करावा. म्हातारपणात नाही. काही होत नाही म्हणून बिनकामी माल आमच्याकडे. बरोबर नाही? असो परमार्थ करायचा तरुण वयात करा. जी गोष्ट करायची ना तुम्हाला ती तरुण वयात करा. आणि तुम्ही जर तरुण वयात जर परमार्थ केला तर तुम्ही नक्की तरुण जाशाल. या भवसागरातून तुम्ही तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. बरोबर नाही? त्यामुळं आपला परमार्थ करायचा असेल तर कोणत्या वयात करायला बरं? तरुण वयात करायला. आणि कीर्तन देखील आपल्या वेळेत करावं लागतं. बरोबर नाही? जर आपण जर कीर्तन बरं का महाराज कीर्तन जर आपण जर लवकर जर ओळखलं तर लोक म्हणतील लेकरूच होतं उसक टाबरच होतं. आणि आजकालच्या लोकांचा उद्देश काय माहिती का? कीर्तनकार म्हणजे कोण माहिती का? ज्याला दाढी मला थोडी थोडी कोरू 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 चैतन्य महाराज बरोबर आणली. बरोबर नाही? ज्याला बॉडी तो तर शॉर्टच नुसती काढीव माडी आपलं नाही. पाव खाऊ खाऊ पार हात पाव झालोय. बरोबर नाही? दुसरी म्हणजे काय? तिसरं म्हणजे काय बरं? गाडी. या तिन्ही गोष्टी आपल्याकडं नाही. बरोबर नाही? आणि लोकांना लागत्या तिन्ही गोष्टी लागतात. म्हणजे कीर्तन करायचं लोक विचार कशा करतात महाराज आजकाल? गाडी बॉडी आणि दाढी. ज्याची दाढी चांगली चांगला मोठा कीर्तन करायचं काळी दाढी बिडी. बरोबर नाही? त्याची बॉडी हां बाबा चांगली दिसतात. बरोबर नाही? असो त्याच्यावर कधी जायचं नाही. आजकालच्या लोकांचा पाहण्याचा उद्देश आज झालेला आहे. आपलं काय चालतं? वेळ कशी असते बघा. वेळेत जर कीर्तन उरकलं, वेळेच्या अगोदर जर कीर्तन संपवलं तर लोक म्हणतात लहान लेकरू होतं त्याचा अभ्यास संपला. बरोबर नाही? आता काय आता अभ्यास करू म्हणजे अभ्यास संपला असं नाही. असं लय अभ्यास असं म्हणत नाही. पण रोजचे कीर्तन करू तुम्हाला 4-5 तास तरी लावून धरू शकतो. एवढं तरी आपलं म्हणजे गृह रेंज कृपा आपल्या आहे. बरोबर नाही? आणि जर कीर्तन जर कव्हर जर लावून धरलं तर लोक काय म्हणतात माहिती का?
याला कुठं बोलाय भेटलं होतं का नव्हतं काय नव्हतं खरंय का नाही ओ असं बघ नाही असं म्हणतात का लोक काय म्हणतात त्याला कुठं बोलाय भेटलं होतं का नव्हतं त्यामुळे जी ती गोष्ट ज्या त्या वेळेस झाली तर योग्य आणि त्या वेळेस झाली तर त्या गोष्टीला किंमत राहत नाही विठ्ठल विठ्ठल सुख कुठं आहे ऐका सुख कुठं आहे तुम्हाला सांगतो का दृष्टांद्वारे बरं का आजीबाईनं बोलत चला फक्त 5 मिनिटं शेवटचे किती मिनिटं 5 मिनिटं हा कारण की तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहे बरोबर नाही हप्ते येतात ना का बंद झाले का काय नाही उद्यापासून पडतील परत आता बरं का बाबा मला तर एकच इच्छा आहे शिंदे साहेबांना आपण एकच प्रार्थना करू तुम्ही लाडका कीर्तनकार योजना आणा मग साडी धोतर घालते काय ना मग असं त्या विषयावर आपला बोलायचं नाही बरोबर नाही लाडक्या बहिणी बरोबर नाही आणि बोलत चला मग बहिणी मग बोलत चला आता बरोबर नाही मी काय म्हणतो कधी नाही येणारी बाई माझ्या कीर्तनाला आली त्याला सांगितलं आज 5 टिकरसकरांनी असं नाही तसं नाही असं एक बारका कीर्तनकारी मुलगा आहे आपल्याच गावचा मुलगा आपल्या शेजारचा पाहुण्यातला मुलगा काही लांबचा नाही वडनेरचा बरोबर नाही विकास माझा आपशिंदे सार येणारी तुम्ही कीर्तनाला चला ही कोण म्हणली बरं गंगूबाई ठकूबाईला म्हणली ठकूबाई खरंच बाई जायचं कीर्तनाला म्हणजे हा जाऊ बाई कीर्तनाला निघाल्या आल्या कीर्तनाला आणि कीर्तनाला आल्यानंतर कुठं बसल्या बरं माझ्या समोर बसल्या 4-5 जणी आणि एक जण येत नाही तुम्ही बघा तुम्ही एखादी गोष्ट हिला सांगून पा एखादी गोष्ट तुमच्या बायकोला सांगून पा ती बायको साऱ्या गावात करते बरोबर नाही महिलाच्या पोटात कोणती गोष्ट राहत नाही आणि बाई तू ये म्हणून सांगते नाही तर मी दुसरी कोणाला सांगितले बरं बाई हां असं करा ज्या हसल्या त्या असंच करते बरोबर असं तू बरोबर काय म्हणतात बरं बाई तू ये म्हणून सांगते नाहीतर मी असं बाई मला पटतच नाही बाई याचं त्याला आणि त्याचं याला नाहीतर काही काय लिहायचं बरोबर नाही तो विषय नाही बरोबर नाही मग सर्वजण त्या संघच आल्या तुम्ही बघा पुरुष वर्ग जर एक पुरुष जर रडला तर दुसरा पुरुष रडतो का हो नाही रडत आणि पण एखादीची लेक वाट लावीत असू द्या आणि एखादी बाई रडू द्या बरं दुश्मन का असा ना महिला मंडळ ढास रडतात का नाही काय असतं एक नातं असं कापूल काय म्हणजे ना हृदय अत्यंत कोमल असतं फक्त बोलतात थोड्या बरोबर असो त्या बाई माझ्या कीर्तनाला माझ्या समोर बसल्यावर का बाबा आणि अंधारा होता रात्रीचं कीर्तन होतं आणि ती बाई जी समोर होती ती बाई माती चाळायला झोपली चैतन्य महाराज काय चाळायला झोपली माती चालतात का माती चाळायला झोपली मी ओरडू कीर्तन करतोय जे नाही ते प्रमाण देतोय तुम्ही सर्वजण लोक महिला मंडळ पुरुष वर्ग सर्वजण वेगळं ऐकतात संसारात सुख आहे पण आपला कळत नाही त्या बाईला हानीत बसले बरं का पहिली चाळायला लागली पहिली चालती म्हणून दुसरी पण चाळायला लागली दुसरी चालती म्हणून तिसरी पण चालली अशी लाईनीत बाया चाळायला लागल्या सर्व बाया एका बाईने केलं का लगेच दुसऱ्या बाईला वाटतं मी तसंच करावं बरोबर नाही हिना जर एक तोळा केला तर तिला वाटतं मी 2 तोळा करावा तिने बाबा असं तोंडाचं बोलतो 2 तोळ्याचे भाव झाले काय आता सोन्याचे भाव पर आसमानाला भेटले ना मला बरोबर आहे नाही पूर्वीचं सोन्याचे भाव खूप कमी होते आता जर बघितलं तर बाबा तुम्हाला कितीपासून भाव आठ होतात सोनाची 30-35 हजारापासून बाबांना भाव आठवतात आज भाव काय सोन्याचा 1,55,000 बरोबर आहे का नाही लग्न कसे करावं म्हणा मुलांचे बरोबर नाही पहिला दुष्काळ असायचा देवाला आहे दुष्काळ मग कशाचा भावाचा दुष्काळ बरोबर नाही थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ किंवा मग तुका वैकुंठाशी थोर प्रेमाचा देव भावाचा भुकेला तो का वैकुंठाशी नेला बरोबर नाही देव भावाचा भुकेला आणि तो का वैकुंठाशी नेला देवाला दुष्काळ आहे पण कशाला भावाचा आहे कीर्तनकारांना दुष्काळ आहे पण कशाचा आहे असो ज्यांना त्याचा दुष्काळ असतो पण आजकाल सर्वात मोठा बार का बाबा दुष्काळ जर कशाचा आता पाठ देखील गेला तुमचा पाठ आम्हाला खाली आलेला आहे आपला आणि शेवट तुमच्या गावात आहे बरोबर गणी गावामध्ये चैतन्य बरोबर नाही तुमचा योग जो पाठ आहे ना आपला हा पाठ आम्हाला देखील खाली आलेला आहे आपला पाण्याचा दुष्काळ देखील गेला पण आजकाल दुष्काळ सर्वात मोठा जर कशाचा असेल तर मुलांना मुलीच भेटणं हा लय मोठा दुष्काळ आहे का नाही दुष्काळ आणि हा दुष्काळ काही मिटणार नाही मिटणार देखील नाही असो त्या लाईनीत बसल्या मी विचार केला हापशी मारणार सोबत घेतलं मी विचारलं काकू मागून आलो बरं का मागून पुढे आलो काकू तुम्ही माती का चालता हो मी कुठं चालते त्यामध्ये ठकूबाई चालते म्हणून मी चालते ए ठका मावशी अगं तू का माते चालते बाबा मी कुठं चालते पुढची रंगाबाई चालते म्हणून मी चालते बर रंगाबाई तुझा काळ चालते रंगाबाई म्हणे बाबा खरं सांगू का तुम्हाला मला ह्या गोष्टीत काही इंटरेस्ट नाही मी माती बिती काय चालत नाही
पण ती पुढची शांताबाई नाही का, ती चालते म्हणून मी चालते. मग शांताबाईला विचारलं, बाई तू माती का चालते? शांताबाई म्हणे, बाबा माई सुई हरवली, सुई. म्हणलं तू सुई हरवली कुठं? कुठं हरवली? घरी. ती सापडी ती कुठं? कीर्तनात. म्हणलं इकडं का सापडी ती? म्हणे घरी नेमकं लाईट गेली, अंधार आहे, इकडे जनरेटरवर लाईट चालू आहे, त्यामुळे इकडे शोधली ती. तुम्ही सांगा इकडे सुई सापडा का? ओय सुई सापडा इकडं? नाही. तसं सुख इकडे सापडा का संसारात? नाही. संसार दुःखामुळं. सुख जर एक कुठं असेल तर ते म्हणजे संतांच्या पाये. सुख जर कुठं असेल तर ते कुठं बरं? परमार्थात. ते कुठं? परमार्थात सुखी. आणि संत बोगस बोलले नाही, त्यांनी प्रमाण देखील दिले, पुरावे देखील दिले. आता आपल्याकडे वेळ देखील खूप कमी, त्यामुळे आता आपण काय पुढचं बोलू शकत नाही, किंवा आता वेळ देखील खूप, कारण की वेळेला खूप किंमत, तुम्हाला आधी सांगितलं वेळेला खूप किंमत आहे. आणि असो तुम्ही म्हणता असं महाराजांना देखील वेळा बोलायला खूप भेटलं नाही. असो बोलायचं जर तुम्हाला जर ऐकायचं असेल तर युट्यूबला ऑन करा, महाराज बोल मी टाकून बघा कीर्तन, तुम्हाला कीर्तन ऐकायला माझे भेटतील. विठ्ठल 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 विठ्ठल. बाबांना जाऊन आपल्याकडून आज किती दिवस झाले? पूर्ण किती दिवस झाले? 1 वर्ष आज पूर्ण झालं, बरोबर नाही? आणि माणसाचं वर्ष श्राद्ध घातलं पाहिजे. वर्ष श्राद्ध का करावं? वर्ष श्राद्ध का करावं माणसाचं? कारण का बरं? त्या माणसाने आयुष्यभर आपल्या लेकरा बाळांसाठी कमवून ठेवलं. कधी स्वतःचा विचार केला का? नाही केला. आयुष्यभर माझ्या लेकराचं कल्याण हवं, माझ्या लेकीचं कल्याण हवं, बरोबर नाही? असं कोणी विचार केला? त्या बापाने विचार केला. आयुष्यभर बाप जगला कोणा करता? लेकराने करिता. मग लेकरांनी काहीतरी बापासाठी केलं पाहिजे ना, त्याकरिता म्हणजे अन्नदान आहे, म्हणजे वर्ष श्राद्ध. दुसरं म्हणजे ज्ञानदान आहे, म्हणजे कीर्तन आहे, बरोबर की नाही? आणि तिसरं म्हणजे काय बरं? तुमच्या सर्वांचे लोक परत एकत्र आले पाहिजे बाबासाठी. आता सर्वच आपली शेवटची वेळ आहे बाबासाठी जमण्याकरता, बरोबर नाही? बाबाच्या नावासाठी आपण शेवटचं जमलो का नाही? जमलो का नाही? मी तर असं बोलल की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत बाबाचं नक्की नाव राहिलं पाहिजे. कारण की बाबाचं परिवार देखील खूप मोठा आहे. सर्वांचं आता नामोल्लेख करतो, आधी पण सांगितलं तुमचे नाव घेणं काय शक्य नाही. कारण की नाव घेता जर आले असते एवढ्यांचे तर आता नाव घेता घेता कमी कमी अर्धा पाऊण तास जाईल, बरोबर नाही? आणि कीर्तन आता पूर्ण कीर्तन होईल परत, बरोबर की नाही? त्यामुळे आता आपली वेळ देखील झाली आहे. तोपर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत माणसाची किंमत करा. कारण की मरण कोणालाही चुकलं नाही आणि मरण आद्यबाई कोणालाही चुकणार नाही. त्यामुळे मरणाइतक तर सत्य काही नाही. तुम्हाला जर मरण जर चुकवायचं असेल तर काय करायचं बरं? भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प बन कर जीना सके तो काटे बन कर मत जीना. कळते ना? कोणाचं चांगलं करता नाही आलं ना तर करू नका. इंदुरकर बाबा म्हणतात कोणाचं चांगलं नाही करता आलं ना करू नका. कोणाचे लग्न जमवता नाही आले ना बाबा जमू नका, पण जमले तरी मोडू नका. हो बरोबर आहे का नाही? चांगलं कोणाचं करता आलं तर करू नका, वाईट कोणाचं चांगलं कोणाचं करता नाही आलं तर करू नका, पण वाईट देखील कोणाचं चिंतू नका. असे मोठे कीर्तन कार्यक्रम जर सप्ताह करता येत नसेल तर करू नका, पण जे करतात त्यांना आड चालू नका. समजा ना, बऱ्याच गावातले असे सप्ते बंद पडले, पण त्यामागचं कारण काय बरं? असे कार्यक्रम बंद पडले. आता आज मी जर रात्री माझा कार्यक्रम कोथरूडला शिवजयंतीचा सप्ताह चालू कोथरूडमध्ये शिवशाहीमध्ये तिथं सप्ताह केला आणि तिकून आता कार्यक्रम आले बरं का. तिथं आज जर आपण जर बघितलं ना आपल्या गावाकडे परंपरा आहे. आपल्या गावाकडे ही परंपरा. तांबडे महाराज खूप लवकर आले कारण की तांबडं फुटल्यावर येतात. असं बरोबर का नाही? माणूस काय तिथं गेलो जर बघितलं ना, आपल्या अजून संस्कृती लोकांनी जपून ठेवली गावच्या लोकांनी, बरं का? तिथं जर बघितलं ना तर लोक कीर्तनाला बसतात, पण कशावर? खुर्च्यांवर बसतात. खुर्च्यांवर कीर्तनाला बसणार. आपण सर्वजण आपले लोक जे आहे ना, पदर बिदर ही आपली संस्कृती. ढवळी टोपी म्हणजे आपली संस्कृती, हा पदर म्हणजे आपली संस्कृती. अरे संस्कृती कशाला म्हणायचं? भूक लागली की खाणं म्हणजे प्रकृती. भूक लागली खाणं म्हणजे प्रकृती. भूक नसतानाही खाणं म्हणजे विकृती. आणि आपल्या घासातला घास दुसऱ्याला देणं म्हणजे माझ्या भारत देशाची संस्कृती. आणि आपण आपली संस्कृती जपली पाहिजे. आणि संस्कृती आज आपण जपतोय हा परमार्थ आहे. जोपर्यंत आपला हिंदू धर्म टिकवला, हिंदू धर्मासाठी आपण लढलं पाहिजे. आज आपण धर्मकार्य अनेक असतात, आपण धर्मकार्यात सहभागी झालं पाहिजे. आपण कीर्तन कार्यक्रमासाठी एकत्र आलं पाहिजे. परत नवरात्र उत्सवासाठी माणसाने एकत्र आलं पाहिजे. शिवजयंतीसाठी माणसाने एकत्र आलं, आयला जयंतीसाठी माणसाने एकत्र आलं पाहिजे. आणि एकत्र असेल तर आपला कोणी काही करू शकत नाही. एकताची ताकद खूप महत्वाची, त्यामुळे एकता ठेवा. आणि एकता कधी राहील बरं? ज्यावेळेस आपला परमार्थ टिकेल त्यावेळेस माणसाची एकता टिकेल. कारण की एकमेव असं साधन आहे तिथं लहान मोठं बघितलं जात यारे लहान थोरं भलती नारी नव्हतं. आज मी जर बघितलं तर आज हे जे तुमच्या समोर जे उभे ना विकास महाराज जे आपसे यांच्यासाठी का जोरदार टाळ्या वाजा. त्यांची मी दिलं का
ओंकार महाराज बलमे म्हणजे माझी एक काय सांगतो, मी 8वी 9वीला असेल, 8वी 9वीला त्या काळी मला कुठल्याही प्रकारचं काही येत नव्हतं. त्यांनी पण बाबांचं पाहिल्यापासून, बाबाचं गाव चेडगाव ना, चेडगाव, पण त्या इथले त्या गावचे जावई कोणत्या गणेगावचे, आणि गणेगाव जावे असताना देखील त्यांनी तिथं लोकांचा लगाव लागला. आणि लगाव लागल्यानंतर त्यांनी काय केलं बरं, तिथं शिबिर घ्यायला चालू केलं. आधी शिबिर कळतं ना, 12 दिवसाचं शिबिर असतात. तुमचं असतं ना डोळ्याचं ऑपरेशन, तसं शिबिर असतात. आमच्या परमार्थ देखील तसे शिबिर असतात. बाबांनी शिबिर घेतलं 12 दिवसाचं. मी 12 दिवस काय आलो नाही, पण मी 4-5 दिवस आलो, आणि 4-5 दिवस आलो, आणि त्या 4-5 दिवसामुळं मी आज 4 वर्षापासून बोलतोय. 4-5 दिवस एवढं शिक्षण काय आवाजाकडं का बरं, ही शिकली पाहिजे मुलं. आज आपण जर बघितलं ते बाबांची सर्व मुलं बघा, आहे का नाही, लहान लहान मुलं आहे का नाही, बघा त्यांचे डोळे किती वेळेचे उभे, पहा त्यांचे चेहरे असे टवटवीत असे सफरचंदासारखे, आहे का नाही, आहे का नाही. ती मुलं कसे बाबा, आमच्या संस्थेचं नाव शरण्य आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था गणेगाव. तिथं खूप मुलं आहे, पण आता 10वीच्या मुलांचे पेपर देखील चालू आहे. काही मुलांचे पेपर देखील जवळ आले आहे. आणि काय झालं अचानक, मी त्यांना देखील अचानक फोन केला ना, त्यामुळे थोडं ताळमेळ उकला, बरोबर नाही. त्या तरी पण ते सर्वजण आले. सर्वांचे एकदा आभार. आपले तांबडे महाराज, तुमच्या गावचं वैभव, त्यांचं देखील आभार. तांबडे महाराजांचं आमची जुनी ओळख म्हणजे ज्यावेळेस ओंकार महाराज मला टाळ धाता येत नव्हता, तेव्हापासून तांबडे बाबाला मी ओळखतो, बरोबर नाही. आणि ते तांबडे बाबाच्या आशीर्वादाने म्हणजे स्वप्न होते की तांबडे बाबाच्या गावात आपलं कीर्तन व्हावं, म्हणजे ते कीर्तन झालं तुमच्या त्या आशीर्वादाने, बरोबर नाही. म्हणजे असं तुम्ही सर्व प्रेमाचे माणसं आहे आपले. तुम्ही देखील बाबा सर्वजण, आपण तुम्हाला सांगितलं ना, सर्वांचं नाव मूल्य करणं काय शक्य नाही, आणि वेळ देखील झाली आहे, बरोबर नाही. आणि सर्वांनी समजून घ्या. आणि काही जरी चुकलं असेल तर लहान लेकरू म्हणून बरं का मावशी, तुम्हाला जर नातू नसले ना, मला नातू करा, पण जातानीच मला पैसे द्या. आणि तुम्हाला जर नातू नसेल तर तुम्ही मला दत्तक घ्या, आणि ज्याला मुलगा नसेल त्याने देखील दत्तक घ्या. पण दत्तक घेणाऱ्या का प्रॉपर्टी थोडी बरी पाहिजे. मी गरीबाचं नाही आहे असं त्या विषयावर आपला बोलत नाही. सर्वांनी हसते खेळते कीर्तन केलं, बरोबर नाही. आणि कीर्तन कसं हसून खेळून झालं पाहिजे, बरोबर नाही. बाबा आता बाबांचे देखील, आणि आम्ही शिकलो ते बाबा कोण शिकलो, हसते खेळते जर कीर्तन झालं तर त्या कीर्तनाला किंमत आहे. नाहीतर काही कीर्तन बरोबर कीर्तन करावं. तुकाराम महाराज म्हणतात तर मागच्याच करतात तुकाराम महाराज म्हणतात, त्या गोष्टीला काही फायदा आहे का नाही. असो, कीर्तन का सर्वांनी एकत्र येऊन केलं पाहिजे. एकल्याचा नाही बरे खेळ, म्हणून मेळ मिळवला. मी जर एकटा म्हणलो असतो, मी कीर्तन केलं असतो, तर माझ्या एकट्याचे कीर्तन झालं असतं का हो, नसतं झालं. किंवा गायक वृंद म्हणले असते आमच्या एकट्याचे कीर्तन झालं असतं का माऊली, नसतं झालं. किंवा तुम्ही म्हणले असते आम्ही कीर्तन करणार, पण हे सारेच जर नसते तर कीर्तन झालं असतं का. आणि आम्ही सारे म्हणलं असतो आम्ही कीर्तन करतो, पण तुम्ही जर आलेच नसते तर आम्ही कीर्तन केलं असतं का, बरोबर आहे की नाही. आणि आपण सर्व एकत्र मिळून आपण फक्त आता एकच करू शकतो, काय बरं, पूजन करू शकतो ना. असं चला, एवढं जर काही बोलायचं अवघड, जर काही चुकीचा शब्द गेला असेल तर क्षमस्व. शेवटचं चरण काय बरं, आज तुम्हाला एक शेवटचं एकच सांगतो. छत्रपती शिवाजीराजांना जाऊन 350 वर्ष झाले, बरोबर नाही. पण आज पण छत्रपती म्हटलं की आपल्या समोर त्यांची डोळे मूर्ती येते, बरोबर नाही. बुवाजी बाबांना जाऊन किती दिवस झाले तरी पण त्यांची मूर्ती आपल्या समोर येते का नाही. तुकोबारा म्हणे दुसरे काहीच करू नका, तू का म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुम्ही गेल्यानंतर तुम्ही नका गावात तुमचा नका जिल्हा रोड द्या, कमीत कमी तुमचा तालुका रळडा पाहिजे का नाही. तालुक्याला हळाळ वाटली पाहिजे. अहो नका तालुक्याला हळाळ वाटू द्या, कमीत कमी पंचक्रोशी जाऊ द्या मायबापांनो. कमीत कमी गावाला नका, गावाला भावकीला, हां भावकीला नका, घरादाराला तरी वाटू द्या, बरोबर नाही. एवढं तरी आयुष्यात आपण कमवलं पाहिजे. आनंद ह्या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, बरोबर नाही. आपल्यासोबत काही येत नाही, खाली आता जे आहे का, बरोबर नाही. माणूस सोबत काही घेऊन येत नाही, आणि जातानाही काही घेऊन जात नाही. जाताना माणसासोबत ज्यावेळेस मनुष्य जन्माला येतो त्यावेळेस मनुष्याकडे श्वास असतो पण नाव नसतं बाबा. ज्यावेळेस मनुष्य जन्माला येतो त्यावेळेस मनुष्याकडे श्वास असतो पण नाव नसतं, आणि ज्या वेळेस मनुष्य मरतो त्यावेळेस मनुष्याकडे श्वास नसतो बाबा, पण नाव नक्की असतं, कळते ना. आणि जे ते माणसाचे धडपड चालू आहे, ही कशाकडे चालू बरं, नावाकरता चालू आहे. आता मी का व्हायला काहीतरी करतो, हे कशाकडे चालू आहे, नावाकरता चालू आहे. बाबांचं कोण करता, नावाकरता चालू आहे. आता बाबा जरी आपल्या समोर नसले तरी पण बाबाचं आपण जर पुणेकर अण्णा जर नाव घेतलं तर आपल्यासमोर बाबाची मूर्ती येते का नाही. त्यामुळे माणसाने जीवन असं जगावं की आपल्या जीवनामध्ये नाव झालं पाहिजे. आणि नाव झालं, जो माणसाचं नाव होतं लोक कुणालाही डोक्यावर बसवत नाही. जो माणूस आहे, आज आपण बघितलं, तुम्हाला जर डोक्यावर लोकांनी तुम्हाला वाटतं लोकांनी तुम्हाला सन्मान द्यावा, लोकांनी तुम्हाला मान द्यावा, तर तुम्ही काय करा माहिती आहे का, विष्णुमाऊली ज्ञानोबारायांच्या झोळीत जाऊन बसा, ज्ञानोबारायांच्या मांडीवर जाऊन बसा. कारण की ज्ञानोबारायांनी आम्हाला मांडीव घेतलं, त्यामुळे हे लोक आपल्या डोक्यावर घेतात, बरोबर नाही. त्यामुळे त्यांच्या मांडीवर जाऊन बसा, त्यांची सेवा करा. आणि तुम्ही जर परमार्थ जर केला तर तुम्हाला नक्की मान मिळेल, सन्मान मिळेल, सर्व काही मिळेल, आणि तुमचं मुक्ती देखील तुम्हाला मिळेल. आणि माणसासोबत फक्त एक येते ते म्हणजे काय बरं,
परमार्थ एक येतो आणि दुसरी म्हणजे पवित्र तुळशीची माळ येते, त्यामुळं गळ्यात माळ घाला पवित्र. असं तुम्ही जरा सर्वजण एक एवढ्या वेळ बसले, एवढा मोठा कुटुंब, म्हणजे बाबाचं बाकीचे लोक म्हणतात बाबा असे जगले तसे जगले, मला बाबाचं जीवन काय माहीत नाही, पण नक्की मी याच्यावरून असं अंदाज लावू शकतो की बाबा नक्कीच जीवन बाबाने असंच जगलं असेल की सुगंध त्यांचा दरवळतो आणि हात दरवळणारा सुगंध आहे, बरोबर नाही. असो, बोलायच्या अवघड जर काही चुकीचा बोललो असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष किंवा लहान लेकरू म्हणून मला एक माफ करा, बरोबर नाही. मी काय आमचा नाही, बरोबर की नाही. जर काही चूक वाटली तर मला बाजूला घ्या, बाबा इकडे या, ए पोरा तुझं हे चुकलं सांगत जा बाबांसारखं, बरोबर नाही. असं सांगत जा, चुकलं काय असेल तर जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष आणि ते जे काही बरोबर असेल तुम्हा सर्व गुरुवरायांच्या आणि विष्णू माऊली नरोबरायांची कृपा. एवढं बोलून मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देता, स्वल्प विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली